कर्क राशीचे लोक इतका जास्त विचार का करतात, माहिती आहे का? कारण ते फक्त लोकांचे शब्द ऐकत नाहीत. ते त्यांच्या वागण्यात लपलेल्या भावना ओळखतात. एखादी व्यक्ती बदलली आहे हे सगळ्यांपेक्षा आधी कर्क राशीच्या लोकांना जाणवतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते हे कधीच लगेच बोलून दाखवत नाहीत. ते सगळं शांतपणे मनात साठवत राहतात. कर्क राशीच्या लोकांचं मन इतकं खोल असतं की ते प्रत्येक नात्याला स्वतःचा भाग मानतात. म्हणूनच दुर्लक्ष, बदललेलं वागणं किंवा अपूर्ण नाती त्यांना सहज विसरता येत नाहीत. बाहेरून हसणारे हे लोक आतून किती भावनिक असतात हे फार कमी लोकांना माहीत असतं. पण कर्क राशीबद्दल एक असं गुपित आहे जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. त्यांच्या शांततेमागे लपलेलं असतं एक असं मन जे प्रत्येक वेदना शब्दांशिवाय अनुभवत असतं आणि हाच स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो. जर तुमची ही राशी कर्क असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण यात तुम्हाला स्वतःचं खरं प्रतिबिंब दिसू शकतं. कर्क राशी तुम्ही जास्त विचार का करता यामागचं कारण ऐकून चकित व्हाल. कर्क राशीचे लोक मनाने खूप खोल असतात. ते प्रत्येक गोष्ट फक्त डोळ्यांनी पाहत नाहीत, तर मनाने अनुभवत असतात. म्हणूनच एखादं छोटंसं वाक्य, एखादी आठवण किंवा एखाद्याचा बदललेला स्वभावही त्यांच्या मनात सतत फिरत राहतो. बाहेरून शांत दिसणारे कर्क राशीचे लोक आतून मात्र विचारांच्या समुद्रात हरवलेले असतात. त्यांच्या जास्त विचार करण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे भावनिक जुळलेपण. ते ज्या व्यक्तींवर प्रेम करतात, तिच्यासाठी पूर्णपणे मनाने जोडले जातात. त्यामुळे नात्यातील छोटासा बदलही त्यांना अस्वस्थ करतो. कोणीतरी उशिरा रिप्लाय दिला, आवाज बदलला किंवा वागण्यात फरक जाणवला, तरी कर्क राशीचे लोक मनात हजारो प्रश्न निर्माण करतात. ही राशी चंद्राच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यांचे मन खूप संवेदनशील असते. ते प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात. कोणाचं दुःख पाहिलं तरी त्यांना स्वतःला वेदना होतात. त्यामुळे ते सतत परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतात. त्यांच्या मनात नेहमी सगळं ठीक आहे ना हा प्रश्न फिरत असतो. कर्क राशीचे लोक भूतकाळ सहज विसरत नाहीत. जुन्या आठवणी, जुने संवाद आणि काही अपूर्ण भावना त्यांच्या मनात कायम राहतात. ते पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आठवून विचार करत राहतात. म्हणूनच कधी कधी ते शांत बसलेले दिसले तरी त्यांच्या मनात विचारांचं वादळ सुरू असतं. त्यांच्या जास्त विचार करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी घेण्याची सवय. ते प्रत्येक व्यक्ती आनंदी राहावी अशी मनापासून इच्छा ठेवतात. पण याच काळजीमुळे ते स्वतःच्या मनावर ताण घेतात. कोणीतरी नाराज असेल तर त्यामागचं कारण शोधत बसतात. कर्क राशीचे लोक वरून मजबूत वाटले तरी आतून खूप हळवे असतात. ते सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत. पण एकदा विश्वास ठेवला की पूर्ण मनाने त्या नात्याला जपतात. म्हणूनच त्यांना नाती तुटण्याची भीती जास्त वाटते आणि त्यातूनच जास्त विचार सुरू होतात. त्यांच्या मनात एक वेगळीच दुनिया असते. ते प्रत्येक गोष्टीत भावना शोधतात, प्रत्येक नात्यात आपलेपणा शोधतात आणि प्रत्येक शब्दामागचं सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच कर्क राशीचे लोक जास्त विचार करतात. कारण त्यांचं मन साधं नसतं. ते खूप खोल आणि भावनांनी भरलेलं असतं. कर्क राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या मनाशीच संवाद करत असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्याची सवय असते. एखादी व्यक्ती अचानक दूर का गेली, कोणाच्या बोलण्यात थंडपणा का आला किंवा परिस्थिती अचानक का बदलली याचा ते खूप खोलवर विचार करतात. त्यांच्या मनाला फक्त उत्तर नको असतं, तर त्या उत्तरामागची भावना समजून घ्यायची असते. त्यांची निरीक्षण करण्याची ताकद खूप वेगळी असते. इतरांना साधी वाटणारी गोष्टही कर्क राशीचे लोक लगेच ओळखतात. समोरचा व्यक्ती खोटं बोलतोय का, मनात काहीतरी लपवत आहे का किंवा दुःखी आहे का, हे त्यांना पटकन जाणवतं. पण हेच निरीक्षण पुढे जाऊन त्यांच्या विचारांचं कारण बनतं. कारण त्यांना दिसलेली प्रत्येक गोष्ट मनात घर करून बसते. कर्क राशीच्या लोकांना सुरक्षितता खूप महत्त्वाची वाटते. ते मनाने कोणाशी जोडले गेले की त्या व्यक्तीला कायम जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जेव्हा नात्यात अनिश्चितता येते, तेव्हा त्यांचं मन अस्वस्थ होतं. ते पुन्हा पुन्हा स्वतःलाच प्रश्न विचारतात, मी काही चुकलो का? समोरची व्यक्ती बदलली का? अशा विचारांनी ते स्वतःलाच त्रास करून घेतात. त्यांच्या स्वभावात एक गोष्ट खूप खास असते. ते बाहेरून सगळं ठीक असल्याचं दाखवतात, पण आतून मात्र ते अनेक भावना लपवत असतात. त्यांना स्वतःच्या वेदना सगळ्यांसमोर मांडायला आवडत नाही. म्हणूनच ते शांत राहतात. पण त्यांच्या डोक्यात विचार सतत चालू असतात. रात्री उशिरापर्यंत जागं राहून भूतकाळ आठवणं ही त्यांची सवय असू शकते. कर्क राशीचे लोक मनाने खूप निष्ठावान असतात.
त्यांनी कोणाला आपलं मानलं तर त्या व्यक्तीसाठी ते काहीही करू शकतात. पण बदल, फसवणूक किंवा दुर्लक्ष त्यांना आतून खूप तोडून टाकतं. ते लगेच व्यक्त होत नाहीत, पण मनात मात्र त्या गोष्टी हजार वेळा फिरवत राहतात. त्यांचं मन समुद्रासारखं असतं. वरून शांत पण आतून खूप खोल. प्रत्येक भावना ते तीव्रतेने अनुभवतात. आनंद मिळाला तर मनापासून आनंदी होतात आणि दुःख मिळालं तर पूर्णपणे शांत होऊन जातात. म्हणूनच कर्क राशीचे लोक सामान्य लोकांसारखे विचार करत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीत भावना, आठवणी आणि नात्यांचा अर्थ शोधत राहतात. त्यांना एकटेपणा आवडत असला तरी मनाने ते खूप आपुलकी शोधत असतात. कोणीतरी त्यांना समजून घ्यावं, न सांगताही त्यांच्या मनातील भावना ओळखाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. पण जेव्हा तसं होत नाही, तेव्हा ते आणखी विचारांच्या दुनियेत हरवून जातात. कर्क राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या मनाचे कैदी बनतात. ते जास्त विचार करतात, कारण त्यांना प्रत्येक नातं खरं हवं असतं, प्रत्येक भावना खरी हवी असते आणि प्रत्येक व्यक्ती कायमची जवळ हवी असते. त्यांच्या मनात प्रेम, काळजी आणि भीती हे तिन्ही भाव एकत्र राहतात. म्हणूनच त्यांच्या विचारांना शेवट नसतो. ते फक्त मनापासून जगत असतात. कर्क राशीच्या लोकांच्या मनात भावना इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की ते प्रत्येक नात्याला आयुष्याचा भाग मानतात. त्यांच्यासाठी माणसं ही फक्त ओळख नसते, तर भावना असतात. म्हणूनच एखादा व्यक्ती दूर गेला, बदलला किंवा अचानक थंड झाला तर कर्क राशीचे लोक ते सहज स्वीकारू शकत नाहीत. ते त्या प्रत्येक क्षणाचा अर्थ शोधू लागतात. त्यांच्या मनात सतत हे असं का घडलं हा प्रश्न फिरत राहतो. त्यांचं हृदय खूप कोमल असतं. ते स्वतःपेक्षा इतरांच्या भावनांचा जास्त विचार करतात. कोणाचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून अनेकदा स्वतःचं दुःख लपवतात. पण आतून मात्र ते तुटत असतात. ते प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवतात आणि नंतर एकटे असताना त्याच आठवणींमध्ये हरवून जातात. कर्क राशीचे लोक सहज कोणाशी मिसळत नाहीत. त्यांना लोकांना समजून घ्यायला वेळ लागतो. पण एकदा त्यांनी कोणाला मनात स्थान दिलं की त्या व्यक्तीला ते आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जेव्हा समोरची व्यक्ती तितकं महत्त्व देत नाही, तेव्हा त्यांना खूप वेदना होतात. त्यांची अपेक्षा फक्त एवढीच असते की त्यांनी दिलेलं प्रेम आणि जिव्हाळा समोरच्याने समजून घ्यावा. त्यांच्या विचारांमध्ये भविष्याची भीतीही लपलेली असते. ते एखादी गोष्ट घडण्याआधीच तिचा परिणाम मनात उभा करतात. त्यामुळे अनेकदा अजून काही घडलंही नसतं, पण त्यांच्या मनात काळजी सुरू झालेली असते. ते नातं टिकेल का? समोरची व्यक्ती कायम साथ देईल का? किंवा अचानक सगळं बदलून जाईल का? अशा विचारांनी ते स्वतःलाच थकवतात. कर्क राशीचे लोक आठवणींशी खूप जोडलेले असतात. एखादं जुनं गाणं, एखादी जागा, एखादा मेसेज किंवा एखादी छोटी भेटही त्यांच्या मनात भावना जागा करते. ते सहज विसरणारे नसतात. म्हणूनच त्यांचं मन भूतकाळात वारंवार फिरत राहतं. त्यांच्या आठवणी फक्त आठवणी नसतात, त्या त्यांच्या भावना बनलेल्या असतात. त्यांच्या आयुष्यात विश्वासाला खूप मोठं स्थान असतं. एकदा कोणीतरी त्यांचा विश्वास तोडला की ते वरून सामान्य वागतात, पण आतून पूर्णपणे बदलून जातात. ते पुन्हा कोणावर सहज विश्वास ठेवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं मन प्रत्येक नवीन व्यक्तीकडे पाहताना सावध राहतं. ते सतत समोरच्या व्यक्तीच्या शब्दांपेक्षा कृतीकडे लक्ष देतात. कर्क राशीचे लोक अनेकदा स्वतःलाच दोष देतात. परिस्थिती चुकीची असली तरी कदाचित माझीच चूक असेल असा विचार ते करतात. कारण त्यांचं नातं वाचवणं महत्त्वाचं वाटतं. ते स्वतःच्या भावना बाजूला ठेवूनही समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण याच सवयीमुळे ते आतून अधिक भावनिक होतात. त्यांना शांतता आवडते, पण ती शांतता बाहेरची असते. त्यांच्या मनात मात्र सतत विचारांचा आवाज चालू असतो. एखाद्याने दिलेलं प्रेम, केलेली फसवणूक, अपूर्ण राहिलेली नाती, न बोललेले शब्द हे सगळं त्यांच्या मनात दीर्घकाळ जिवंत राहतं. म्हणूनच कर्क राशीचे लोक कधी-कधी गर्दीत असूनही एकटे वाटतात. त्यांच्यात एक अदृश्य ताकद असते. ते कितीही तुटले तरी पुन्हा उभं राहण्याची क्षमता त्यांच्यात असते. पण प्रत्येक वेळी ते थोडे अधिक शांत, अधिक सावध आणि अधिक खोल विचार करणारे बनतात. त्यांचं मन कोणालाही पूर्णपणे समजणं सोपं नसतं, कारण ते शब्दांपेक्षा भावना जास्त जगतात. कर्क राशीचे लोक जास्त विचार करतात कारण त्यांचं मन साधं नसतं. त्यांच्यासाठी प्रत्येक नातं म्हणजे एक भावना असते. प्रत्येक आठवण म्हणजे एक जपलेला क्षण असतो आणि प्रत्येक व्यक्ती म्हणजे त्यांच्या मनाचा एक भाग असतो. म्हणूनच ते सहज पुढे जात नाहीत. ते प्रत्येक गोष्ट मनाच्या खोल कोपऱ्यात जपून ठेवतात. कर्क राशीच्या लोकांना अनेकदा स्वतःच्या भावना शब्दात मांडता येत नाहीत. ते खूप काही अनुभवत असतात,
पण ते सगळं मनातच दडून ठेवतात. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता दिसत असली तरी मनात मात्र हजारो भावना एकाच वेळी चालू असतात. ते सहज रडत नाही, सहज व्यक्तही होत नाहीत, पण त्यांना प्रत्येक गोष्ट आतून खोलवर स्पर्श करून जाते. त्यांच्या मनात एक वेगळीच संवेदनशीलता असते. कोणीतरी अचानक शांत झालं, बोलण्यात बदल झाला किंवा नात्यात अंतर जाणवलं की त्यांचं मन लगेच अस्वस्थ होतं. ते समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यामधूनही भावना ओळखण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांना खोटेपणा, दिखावा किंवा बनावट नातं खूप लवकर जाणवतं. कर्क राशीचे लोक स्वतःला खूप मजबूत दाखवतात. ते इतरांसाठी नेहमी आधार बनतात, पण स्वतःच्या वेदना मात्र कोणालाच दाखवत नाहीत. त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी अशा असतात ज्या ते फक्त स्वतःपुरत्याच ठेवतात. म्हणूनच कधी-कधी ते अचानक शांत होतात, लोकांपासून दूर राहतात किंवा स्वतःच्या दुनियेत हरवून जातात. त्यांना नात्यांमध्ये स्थिरता हवी असते. सतत बदलणारी माणसं किंवा परिस्थिती त्यांना मानसिकरित्या थकवते. त्यांना कायमपणा आवडतो, कायमची मैत्री, कायमचं प्रेम आणि कायमचा आपलेपणा. म्हणूनच जेव्हा त्यांना वाटतं की एखादं नातं हातातून निसटत आहे, तेव्हा त्यांचं मन त्याच विचारात अडकून राहतं. कर्क राशीचे लोक बाहेरून कितीही शांत दिसले तरी त्यांच्या मनात अनेक अपूर्ण गोष्टी दडलेल्या असतात. काही न बोललेले शब्द, काही अपूर्ण स्वप्न, काही तुटलेली नाती आणि काही न विसरता येणारे क्षण. हे सगळं ते मनात जपून ठेवतात. त्यांच्यासाठी भूतकाळ संपत नाही, तो फक्त आठवणींच्या रूपात त्यांच्यासोबत चालत राहतो. त्यांच्या आयुष्यात प्रेमाला खूप मोठं स्थान असतं. ते प्रेम करताना स्वतःला पूर्णपणे समोरच्याला देतात. त्यामुळे त्यांना दुर्लक्ष सहन होत नाही. एखादी व्यक्ती आधीसारखी काळजी घेत नाही असं जाणवलं तरी ते आतून खूप दुखावले जातात. पण ते लगेच भांडत नाहीत. उलट शांत राहून सगळं मनात साठवत राहतात. कर्क राशीचे लोक अनेकदा रात्री जास्त विचार करतात. दिवसा ते स्वतःला कामात किंवा लोकांमध्ये व्यस्त ठेवतात. पण रात्री शांतता मिळाली की त्यांच्या मनातील सगळे विचार जागे होतात. जुन्या आठवणी, नाती, चुका आणि अपूर्ण भावना त्यांना पुन्हा पुन्हा आठवतात. त्यामुळे त्यांचं मन कधी शांत तर कधी खूप भावनिक होतं. त्यांना स्वतःपेक्षा इतरांचा आनंद जास्त महत्त्वाचा वाटतो. ते कोणासाठीही स्वतःच्या भावना बाजूला ठेवू शकतात. पण जेव्हा त्यांचीच काळजी कोणी घेत नाही असं वाटतं, तेव्हा ते आतून हळूहळू तुटू लागतात. ते मोठ्याने सांगत नाहीत, पण त्यांच्या शांततेत खूप वेदना दडलेल्या असतात. कर्क राशीचे लोक सहज कोणाला माफ करतात, पण विसरत नाहीत. त्यांनी अनुभवलेला प्रत्येक प्रसंग त्यांच्या मनावर खोल ठसा उमटतो. म्हणूनच ते पुढच्या वेळी अधिक सावध होतात. त्यांना पुन्हा दुखावलं जाऊ नये म्हणून ते स्वतःभोवती भावनांची भिंत उभी करतात. त्यांचं मन समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे बदलत राहतं. कधी ते खूप आनंदी असतात, तर कधी अचानक शांत आणि एकटे पडतात. पण या बदलामागे नेहमीच एखादी भावना, एखादी आठवण किंवा एखादं नातं दडलेलं असतं. म्हणूनच कर्क राशीचे लोक फक्त विचार करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट मनाने जगतात, अनुभवतात आणि आयुष्यभर जपून ठेवतात. कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात भावना हीच त्यांची खरी ताकद आणि कमजोरी असते. ते कोणावर प्रेम करत असतील, कोणाची काळजी घेत असतील किंवा कोणाशी जुळलेले असतील, तर त्या नात्याला ते मनापासून जपतात. पण याच जपण्याच्या स्वभावामुळे त्यांना प्रत्येक बदल जास्त जाणवतो. एखाद्याच्या बोलण्यातला छोटासा फरकही त्यांच्या मनाला अस्वस्थ करून जातो. त्यांचं मन सतत काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतं. समोरची व्यक्ती खरंच आनंदी आहे का? ती काही लपवत तर नाही ना? तिच्या मनात काय चाललं असेल? असे विचार त्यांना वारंवार सतावतात. ते फक्त शब्दांवर विश्वास ठेवत नाहीत, तर व्यक्तीच्या वागण्यामागची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीचे लोक खूप लवकर भावनिकरित्या जोडले जातात. त्यामुळे कोणीतरी अचानक दूर गेलं की त्यांना ते सहज पचत नाही. ते कारण शोधत राहतात. काय बदललं असेल? मी काही कमी पडलो का? अशा प्रश्नांमध्ये ते अडकून पडतात. त्यांच्या मनात एकाच गोष्टीचा विचार पुन्हा पुन्हा सुरू राहतो. त्यांना मनापासून जपणारी माणसं खूप प्रिय असतात. कोणीतरी प्रेमाने विचारपूस केली, काळजी घेतली किंवा त्यांना समजून घेतलं, तर ते त्या व्यक्तीला आयुष्यभर विसरत नाहीत. कारण त्यांच्यासाठी नाती ही फक्त वेळ घालवण्यासाठी नसतात, तर ती त्यांच्या आयुष्याचा भावनिक आधार असतात. कर्क राशीच्या लोकांना एक गोष्ट खूप त्रास देते, दुर्लक्ष. त्यांनी एखाद्यासाठी कितीही केलं तरी समोरच्याने त्यांची किंमत ओळखली नाही, तर ते आतून खूप दुखावले जातात. पण ते लगेच व्यक्त होत नाहीत. ते शांत राहतात आणि मनातच त्या वेदना साठवत राहतात. म्हणूनच त्यांच्या शांततेत अनेक न बोललेल्या भावना लपलेल्या असतात.
त्यांचं मन खूप पटकन भूतकाळात जातं. एखादा जुना फोटो, एखादी ओळखीची जागा किंवा एखादं गाणंही त्यांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातं. ते क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न करत राहतात. म्हणूनच कधी-कधी ते वर्तमानात असूनही मनाने भूतकाळात अडकलेले असतात. कर्क राशीचे लोक खूप काळजीवाहू असतात. कोणीतरी दुःखी असेल तर त्यांना स्वतःलाही शांत बसवत नाही. ते दुसऱ्यांचं दुःख स्वतःचं समजतात. त्यामुळे अनेकदा ते स्वतः मानसिकरित्या थकून जातात. पण तरीही ते लोकांसाठी उभे राहतात, कारण त्यांचं मन दुसऱ्यांच्या वेदना दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांच्या स्वभावात एक गूढ शांतता असते. ते सगळ्यांमध्ये राहूनही स्वतःचे एक वेगळं भावनिक जग जपून ठेवतात. प्रत्येकाला त्यांच्या मनापर्यंत पोहोचता येत नाही, कारण ते सहज कोणासमोर पूर्णपणे उघड होत नाहीत. त्यांना भीती असते की लोक त्यांच्या भावनांची किंमत समजणार नाहीत. कर्क राशीचे लोक जेव्हा खूप दुखावले जातात, तेव्हा ते बोलणं कमी करतात. ते स्वतःला एकटं ठेवू लागतात. पण त्या शांततेमागे खूप विचार, खूप वेदना आणि खूप अपूर्ण भावना लपलेल्या असतात. ते लोकांपासून दूर जातात, कारण त्यांना पुन्हा दुखावलं जाण्याची भीती वाटू लागते. त्यांच्या मनात प्रेम, आठवणी, काळजी आणि भीती या सगळ्या भावना एकत्र राहतात. म्हणूनच त्यांचं मन सतत विचार करत राहतं. ते प्रत्येक नातं खोलवर अनुभवतात आणि प्रत्येक व्यक्तीला मनात जपून ठेवतात. कर्क राशीचे लोक फक्त जगत नाही, ते प्रत्येक क्षणाला भावना देतात, प्रत्येक नात्याला अर्थ देतात आणि प्रत्येक आठवणीला आयुष्यभर जपून ठेवतात. कर्क राशीच्या लोकांचे मन इतकं भावनिक असतं की ते अनेकदा स्वतःच्या भावनांना समजून घेण्यात अडकून पडतात. त्यांना कोणीतरी आपलं वाटलं की ते त्या व्यक्तीशी मनाने इतके जोडले जातात की त्या नात्यातील प्रत्येक बदल त्यांना आतून हलवून टाकतो. त्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त बोलणं किंवा भेटणं नसतं, तर मनाचा एक भाग असतो. ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देतात. कोणीतरी आधीसारखं बोलत नाही, अचानक अंतर ठेवू लागलं किंवा भावना कमी झाल्यासारख्या वाटल्या की कर्क राशीचे लोक लगेच विचारांच्या गर्तेत जातात. ते समोरच्याने काय बोललं यापेक्षा काय लपवलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या स्वभावात एक अनोखी गोष्ट असते. ते स्वतः दुखावलेले असले तरी इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्या मनात वादळ सुरू असलं तरी चेहऱ्यावर हसू ठेवण्याची ताकद त्यांच्यात असते. पण याच सवयीमुळे त्यांचं मन अधिक थकून जातं, कारण ते स्वतःच्या भावनांना नेहमी मागे ठेवतात. कर्क राशीचे लोक सहज कोणालाही त्यांच्या आयुष्यात जागा देत नाही. ते लोकांना वेळ घेऊन समजून घेतात. पण एकदा त्यांनी कोणावर विश्वास ठेवला की ते त्या व्यक्तीला ते पूर्ण मनाने स्वीकारतात. म्हणूनच विश्वास तुटला की त्यांचं मन खूप काळ त्यातून बाहेर येऊ शकत नाही. ते वरून सामान्य दिसतात, पण आतून पुन्हा कोणावर विश्वास ठेवण्याची भीती त्यांना सतावत राहते. त्यांना अशा लोकांची खूप ओढ असते, जे त्यांना शब्दांशिवाय समजू शकतील. कारण कर्क राशीचे लोक प्रत्येक भावना बोलून दाखवत नाहीत. त्यांना एखाद्याने त्यांच्या शांततेमागचं दुःख ओळखावं, त्यांच्या डोळ्यांमधून भावना वाचाव्यात असं वाटतं. पण जेव्हा त्यांना समजून घेणारं कोणी मिळत नाही, तेव्हा ते आणखी एकटे पडतात. त्यांचं मन सतत जुन्या क्षणांना धरून ठेवतं. एखादी छोटीशी आठवणही त्यांच्यासाठी खूप मोठी असू शकते. त्यांनी अनुभवलेला प्रत्येक आनंद आणि प्रत्येक वेदना त्यांच्या मनात खोलवर कोरलेली असते. म्हणूनच ते अनेकदा जुन्या गोष्टी विसरू शकत नाहीत. त्यांच्या आठवणी फक्त आठवणी नसतात, त्या त्यांच्या भावनांचा भाग बनलेल्या असतात. कर्क राशीचे लोक स्वतःला खूप वेळा दोष देतात. एखादं नातं तुटलं किंवा परिस्थिती बदलली की ते आधी स्वतःमध्येच कमी शोधू लागतात. त्यांनी कितीही दिलं असलं तरी त्यांना वाटत राहतं की कदाचित अजून काही करायला हवं होतं. हीच गोष्ट त्यांना मानसिकरित्या जास्त थकवते. त्यांच्या मनात कायम एक भीती दडलेली असते, जवळची माणसं दूर जाण्याची. म्हणूनच ते नात्यांना खूप घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण कधी-कधी याच काळजीमुळे ते स्वतःचा जास्त विचार करू लागतात. त्यांना सतत खात्री हवी असते की समोरची व्यक्ती अजूनही तितकीच जवळ आहे. कर्क राशीच्या लोकांना शांत जागा, जुन्या आठवणी आणि भावनिक गोष्टी खूप जवळच्या वाटतात. त्यांना मोठ्या गर्दीपेक्षा काही निवडक लोकांमध्ये समाधान मिळतं. कारण त्यांचं मन खोल असतं आणि त्यांना वरवरची नाती कधीच आवडत नाही. ते कमी लोकांमध्ये राहतात, पण ज्या लोकांवर प्रेम करतात त्यांच्यासाठी पूर्णपणे जगतात. त्यांच्या भावना समुद्राच्या लाटांसारख्या असतात. कधी खूप प्रेमाने भरलेल्या, कधी शांत, तर कधी आतून तुटलेल्या. पण ते प्रत्येक वेळी स्वतःला सावरतात आणि पुन्हा उभे राहतात. म्हणूनच कर्क राशीचे लोक फक्त संवेदनशील नसतात, ते भावनांच्या जगात जगणारे असे लोक असतात, जे प्रत्येक नात्याला आत्म्याने जोडून ठेवतात.
तुमची राशी कर्क असेल आणि या गोष्टी तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेल्या असतील, तर स्वतःला या शब्दांमध्ये नक्की शोधा. तुम्ही प्रत्येक नातं मनापासून जपता का? छोट्या-छोट्या गोष्टींचा जास्त विचार करता का? आणि लोकांच्या बदललेल्या वागण्यामागची भावना लगेच ओळखता का? मग तुमचं मन खरंच कर्क राशीसारखंच खोल आणि भावनांनी भरलेलं आहे. तुमच्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती असेल, जी तुमच्या शांततेमागचं दुःख समजते, तर त्या व्यक्तीचं नाव मनात नक्की आठवा. कारण प्रत्येकाला कर्क राशीच्या भावना समजतातच असं नाही. ज्यांनी तुमच्या आयुष्यात साथ दिली, काळजी घेतली आणि कठीण वेळेत तुम्हाला समजून घेतलं, अशा माणसांना कधीही दूर जाऊ देऊ नका. ह्या माहितीतील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त जवळची वाटली, ते मनात नक्की ठेवा. कारण कधी-कधी काही शब्द आपल्या आयुष्याचं खरं प्रतिबिंब बनून जातात. जर तुम्हालाही असंच वाटत असेल, की कर्क राशीचे लोक बाहेरून शांत, पण आतून खूप भावनिक असतात, तर ही भावना इतरांपर्यंत पोहोचू द्या. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या राशींच्या गूढ गोष्टी, भावनिक सत्य आणि व्यक्तिमत्त्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत कायम जोडलेले राहा. तुमच्या मनात दडलेल्या भावनांना शब्द देणारी अशीच माहिती पुढेही अनुभवायला मिळेल.